येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी भुईसपाट होणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे। राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला। खोटं बोला पण रेटून बोला असं राहुल गांधींचं चालू आहे। जेव्हा ऑब्जेक्शन घेण्याची वेळ असते तेव्हा तुम्ही घेत नाही आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी भुईसपाट होणार आहे असा दावा सुद्धा त्यांनी केला। पाहूया ते काय म्हणतात। शरद पवार साहेबांना इतक्या उशिरा ओबीसी समाजाचा पुळका आला असं तुम्ही मला म्हटले। तुम्ही म्हटलं मला यात्रा काढलेली आहे। मला असं वाटतं की अनेक वर्ष म्हणजे 65 वर्ष सत्तेमध्ये बसल्यावर केंद्रामध्ये काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टीच्या अन्य पार्ट्या त्यांना कधी ओबीसीचा पुळका आला नाही। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सत्तेवर आल्यानंतर प्रधानमंत्री झाल्यानंतर ओबीसीच्या महामंडळाला वैधानिक दर्जा मिळाला। म्हणजे ओबीसी मंडळाला जे संवैधानिक दर्जा मिळाला मोदींच्या काळात। कधी यांनी विचार केला नाही की जात न्याय जनगणना झाली पाहिजे, पण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी संविधानामध्ये त्या ठिकाणी सुधारणा करून या ठिकाणी ओबीसीची आणि सर्व देशामधली जातनीय जनगणना करून ओबीसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला। या देशामध्ये ओबीसी समाजाकरता जेवढे काही निर्णय आहेत 3300 जातीच्या वरचा ओबीसी समाजाने या देशातला तो छोटा समाज आहे, 18 पगड जाती आहे, 12 बोलतेदार आहे। या समाजाला माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी 27% आरक्षणापर्यंत या ठिकाणी भूमिका नेण्याचा प्रयत्न केला। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी ओबीसीचं गेलेलं आरक्षण, शरद पवार साहेब तुमच्या काळात ओबीसीचं आरक्षण गेलं, उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात ओबीसीचं आरक्षण गेलं, पण माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झाल्यानंतर ओबीसी समाजाचं खरं आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीसजींनी केलं। आणि सुप्रीम कोर्टामध्ये याच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या नाही 5 वर्ष। याला कारण काय होतं तर महाराष्ट्राचं सरकार ओबीसी समाजाबद्दलची स्पष्टता किंवा जे ॲफिडेव्हिट द्यायचं होतं सुप्रीम कोर्टाला ते देत नव्हतं। पण माननीय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार सरकार आल्यानंतर या सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी समाजाला 27% जागा राखीव वाटल्या पाहिजे याकरता अत्यंत स्पष्टपणे एक संपूर्ण निवेदन आणि सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट केलं आणि म्हणून आज 27% आरक्षण मोकळं झालं। आणि म्हणून 27% आरक्षणानुसार आता या महाराष्ट्रामधल्या 13,000 पदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। ओबीसी समाजाचा मंत्री या राज्यामध्ये ओबीसी मंत्रालय नव्हतं। या राज्यातलं ओबीसी मंत्रालय कुणी दिलं तर देवेंद्र फडणवीस सरकारने दिलं। या राज्यामध्ये ओबीसी महामंडळ कुणी दिलं तर देवेंद्र फडणवीस सरकारने दिलं। या राज्यामध्ये 18 पगड जाती, 12 बोलतेदार, 18 महामंडळ वेगवेगळ्या समाजाचे कुणी केले तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सरकारने केले, अजित पवार सरकारने केले। त्यामुळे शरद पवार साहेबांनी पहिलं हे स्पष्ट केलं पाहिजे की त्यांनी ओबीसी करता काय केलं। अनेक वर्ष 40-50 वर्ष सत्तेमध्ये केंद्रामध्ये राज्यामध्ये राहून तुम्ही ओबीसीच्या गोष्टी करायच्या नाही आणि सत्तेच्या बाहेर गेल्यावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ओबीसी समाजाला भुलचापा देण्याचं काम आपण करतायत। मला वाटतं ओबीसी समाज तुम्हाला कधी माफ करणार नाही। जसं मराठा समाजामध्ये वाद लावण्याचं काम या लोकांनी केलं, मराठा एकसंघ समाज त्या ठिकाणी आहे त्या समाजामध्ये वाद लावण्याचं काम या लोकांनी केलं। आता ओबीसी समाजामध्ये वाद लावण्याचं काम हे लोक करतायत। हे आज यांना कधी मराठा समाजाचा कधी पुळका नव्हता, यांना कधी ओबीसीचा पुळका नाही। जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा मराठा समाजाकरता काही केलं नाही, जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा ओबीसी करता काही केलं नाही। आणि त्यामुळं आता हे यात्रा काढताय ना, हे नौटंकी आहे, हे फुसकेबाजी आहे आणि हा फुसका बार आहे। कोणी ओबीसी समाज, कोणताही मराठा समाज आता भूलतापाला बळी पडणार नाही। त्यानंतर आता यशोमती ठाकूर असतील किंवा विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की गडकरी साहेबांनी जो एक इंटरव्ह्यू दिला त्यामध्ये त्यांनी म्हटलं की माझ्याही मतदारसंघात तब्बल 3.5 लाख मतं गायब झालेली होती जी माझी हक्काची मतं होती। सर याला जोडून असा प्रश्न आहे की राहुल गांधी नक्षलवादाची भाषा बोलतात।
नाही, असं आहे की राहुल गांधीवर मी कालच बोललेलो आहे. खोटं बोला रेटून बोला चालू आहे राहुल गांधीचं. आणि माझं तर काल त्यांना आव्हान आहे, पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये तुमचे प्रत्येक पक्षाचे बूथ लेवल एजंट असतात. जेव्हा तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायची वेळ होती तेव्हा तुम्ही घेतलं नाही. बाळासाहेब थोरात निवडणूक हारले, ऑब्जेक्शन घेतलं नाही. नाना पटोले 1200 मतांनी निवडणूक त्या ठिकाणी 200 मतांनी जिंकले, फक्त मशीनवर आले, ऑब्जेक्शन घेतलं नाही. तुम्ही पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर ऑब्जेक्शन नाही आहे. या राज्यामध्ये एक तरी मला बूथ दाखवा, या राज्यामध्ये एक तरी मतदारही दाखवा. 1 लक्ष बूथ आहे राज्यामध्ये. 1 लक्ष बूथवर एका काँग्रेसच्या नेत्याने ऑब्जेक्शन घेतलं. 1 लक्ष मतदार पेटी, मतदान झाल्यानंतर मतदानाच्या वेळी जेव्हा पेटी सील होतं तेव्हा ऑब्जेक्शन घेतलं. 1 लक्ष बूथवर कधी तुम्ही त्या ठिकाणी मतदान प्रक्रियेवर ऑब्जेक्शन घेतलं. आता निवडणुका झाल्यानंतर तुम्ही निवडणूक हारले आणि आताही काय सांगतील निवडणूक हारल्यावर. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी भुईसपाट होणार आहे. भाजपा महायुती 51% मतांनी जिंकणार आहे. आजही संधी आहे. आता काय म्हणतील मतदार यादी चुकल्या, आता मतदार यादी पाहण्याची वेळ आली आहे. मी काँग्रेस पार्टीच्या नेत्याला आवाहन करतो, आता तुम्ही मतदार यादी बघून घ्या पुन्हा येणाऱ्या महानगरपालिकेची, जिल्हा परिषदेची, आणि आत्ताच ऑब्जेक्शन घेऊन टाका. नाही तर उद्या हारल्यावर पुन्हा म्हणतील की मतदार यादी चुकीची होती. काँग्रेसच्या नेत्यांना यशोमतीताई म्हणताना घ्या ऑब्जेक्शन, घ्या तुम्ही बूथ वाईज ऑब्जेक्शन, वडेट्टीवार घ्या ऑब्जेक्शन. आम्ही यावेळी ज्या निवडणुका जिंकणार आहे 51%च्या वर मतांनी जिंकणार आहे. आता मतदार यादी दुरुस्त करून घ्या ना. आहे ऑब्जेक्शन, आता वेळ आहे, ऑब्जेक्शन घ्यायला वेळ आहे. का घेत नाही ऑब्जेक्शन तुम्ही? पण या ठिकाणी राहुल गांधी बोलता, राहुल गांधींना त्यांच्या गुड लिस्टमध्ये येण्याकरता, राहुल गांधीच्या गुडबुकमध्ये येण्याकरता या विदर्भातले काही नेते हे प्रयत्न करतात आहे. त्यांना गुडबुकमध्ये राहू द्या. राहुल गांधींना या देशाची काही नाळ कळलीच नाही, विकासाची नाळ कळली नाही. ते फक्त आता खोटं बोला रेटून बोला, खोटं बोला रेटून बोला करतात आहे. या पवित्र लोकशाहीच्या निवडणूक आयोगाच्या कामावर ते आक्षेप घेत आहे. जेव्हा लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये 2,50,00,000 मतं मिळाले काँग्रेसला, 31 खासदार जिंकले, तेव्हा निवडणूक मतदार यादी बरोबर होती, तेव्हा त्यांची मशीन बरोबर होती. आणि भाजपा जिंकली, मशीन खराब झाली, मतदार यादी खराब झाली. हे जे धंदे सुरू केले आहेत हे धंदे चुकीचे आहे. आताही आव्हान आहे, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकामध्ये तुम्ही मतदार यादी चेक करा आणि या रणांगणामध्ये 51%ची लढाई भाजपा महायुती जिंकणार आहे.